नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. Hello. Hey, sweetheart. I'm home. शंतनू अरे उठ ना. शंतनू अरे काय करतोयस, उठ ना लवकर. पुन्हा नवीन स्वप्न? किती वेळा सांगितलंय रे रात्री अपरात्री पुस्तक नको वाचूस म्हणून. काल काय वाचलंस? भक्त प्रल्हाद. हे बा आता आवरा पटापट, ऑफिसला उशीर होतोय तुला. 5 मिनिटं. अरे 5 मिनिटं काय, लवकर उठ. तू तसाच आणि ती गार्गी तशीच. एकही दिवस असा जात नाही की हा माणूस वेळेत उठलाय. आलो. रोजचं आपलं तेच. आले वेणी घालून दे हो ना. आले. एकाच बाजूची काय घातली, दुसऱ्या बाजूची पण घाल. अगं हो थांब जरा. हा बघू. गार्गी, शाळेतला सगळा गृहपाठ लिहून आणायचा तुला. हो. आजकाल सगळं विसरतेस तू. हो. अगं हो काय. नाही. सगळं खायचंय हा. हो. काही टाकायचं नाहीये. प्राजू, काय? हे नैवेद्य दे ना. हो आणते. हा. घे रे. हा ठेव. हा इथे ठेवते. गार्गी, सगळं संपायचं हं? अजिबात काही ठेवायचं नाहीये. आणि आवर पटापटा. हो. काय वेळ नको काढूस. हो. गार्गी, देवाला नमस्कार केलास? नाही. चल. देवाला म्हणावं मला बुद्धी दे. देवा मला बुद्धी दे. सुबुद्धी. हा सुबुद्धी दे. देवा मला सुबुद्धी दे. बरोबर. चल पटकन आवर. आपल्याला निघायचंय. काय लवकर. प्राजू चहा दे. शंतनू अरे उठ. गार्गी अगं संपवते. डबे आणले तर दोघांचे. आणि तुझी बॅग भरली आहेस का टाइम टेबल प्रमाणे? नाही. अगं जा लवकर, उशीर होईल शाळेला. शंतनू चहा घेऊन येते. आता पेपरात काय बघतोय? चहा. अरे शंतनू अरे गार्गी येईल, तू असं काय करतोय? अरे तिला पण कळू दे ना आपल्या बापाचं आईवर किती प्रेम आहे. हॅलो. मला सिंड्रेलावाली बार्बी कधी आणणार? सिंड्रेलावाली बार्बी डॉल ना आणू. प्रॉमिस. जेंटलमॅन प्रॉमिस. चला आवरा. निघा आता. एवढं पितोय. गार्गी हे घे.
अरे चल 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 पण गार्गी तू लिफ्ट बोलव, मी आलोच. हा हो. हे घ्या. शंतनू निघा. सावकाश जा. बाबा लिफ्ट आली, लवकर ये. अगं आलो आलो, शूज घालतोय. झालं आलो. आली का? आली लिफ्ट आली. येते आज कुठली लिफ्ट पहिली येणार? माझी. शंतनू Yay! गार्गी बाय. बाय. माझी पहिली येणार लिफ्ट. बाबा तुम्हाला जंटलमॅन प्रॉमिस दिलासा विसरू नकोस. मी कधी विसरतो का? बाबा लिफ्ट गेली. अरे चल ना बाबा. हॅलो. क्या रे, लड़की कभी देखी नहीं क्या? बाबा सिग्नल सुटला. चल ना. चल. काय झालं? चल ना बाबा. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, नवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओट शेंदुराची. सॉरी. आईला वार्ता दुःखार्ता वार्ता विघ्नाची. तेव्हा मला या चटकणीपासून वाचव, जरा दूरच ठेव या चटकणीपासून. काय गणपती हाय डार्लिंग, यापेक्षा मला दे ना रोज गुलाब. मैया मोरी तू दूरच बरी. मला सांगायला अतिशय आनंद होतो की या प्रोजेक्टसाठी शंतनू कुलकर्णी यांनी वापरलेली स्ट्रॅटेजी, नवीन टेक्नॉलॉजी, त्यामुळे आपल्या कंपनीला खूप मोठा फायदा झाला आहे. आणि म्हणून कंपनीनं शंतनू यांना प्रमोशन दिलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. लिसन, यस सर. उद्या गोव्यात कॉन्फरन्स आहे. सगळ्या राज्यातले प्रतिनिधी तिकडे यायचेत. तेव्हा आपल्या कंपनीकडून शंतनू कुलकर्णी आणि विकी हे त्या कॉन्फरन्सला हजर राहतील. ओके? गोवा. ओके. यस सर. ओके. येस. यस. मीटिंग इज ओव्हर. Yes, sir. येस, थँक्यू सो मच सर. थँक्यू. शंतनू, Yes, sir. ते मगाचं अपग्रेडेड प्रपोजल मलाही पाठवा ना. ओ शुअर. हे बघ, ही मेथकुटाची डबी. जास्त तिखट खाऊ नकोस, पचत नाही तुला. आणि हो, आवळा सुपारी पण ठेवली, मळमळल्यासारखं वाटलं ना तर घे. मी फ्लाईटने चाललोय. शंतनू, हे बघ, ह्याच्यामध्ये हिंग आणि ओव्याची पूड दिली आहे, ती सुद्धा न चुकता घे. कळतंय का तुला? अगं बाई, मी जंगलात नाही चाललोय, गोव्याला चाललोय. हे आणि ओव्हन गोवा कॉम्बिनेशन आहे. नाही काढते. शी. गॅसेसचा त्रास कुणाला होतो? हा? शंतनू, अरे डोळ्यात काय गेलं? काय नाहीये. काय ग काय लवकर येणार. जेंटलमॅन प्रॉमिस. बाबा मला दिसतंय का? लवकर ये. अरे असा गेलो मुंबईला फ्लाईट पकडली, फ्लाईटने गोव्याला कॉन्फरन्स केली, कॉन्फरन्स संपली, फ्लाईट घेतली, पुण्याला घरी टच.
हॉटेल Yes. आय मीन रिसॉर्ट वेलकम Nice place. वेलकम वेलकम टू गोवा इट्स ओके हाय हॅलो सर नमस्कार हॅलो Hello. नमस्कार हॅलो हा, नमस्कार या चला बस झालं या चला. अरे द्या द्या माझ्याकडे द्या या सर या प्लीज कम चला अरे अरे काय चाललंय याचं अरे, अरे चल. चल ना बाबा मग काय? हे स्विमिंग पूल हो येस फुकट आहे या सर या वा छानच अप्रतिम. तुम्हाला काय हवं असेल तर 9 नंबरला डायल करा येस ओके येस ओके येस ओके औ ते बाथरूम टॉयलेट ओके 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 ठीक आहे काही प्यायला आणू का हा प्यायला ड्रिंक मध्ये काय मग आता इकडे मस्तानी मिळेल मस्तानी मस्तानी इथे मस्तानी म्हणजे कुठली बाई नाही हो ते एक मधुर पेय आहे अच्छा कुठे मिळते पुण्यात फेमस आहे खूप पुण्यात Famous आहे हॉटेल मिळू Famous शकतो आहे. पुण्यात इथे गोव्यात एकच पेय काय कुठला ब्रँड आणू कुठला ब्रँड यू मीन दारू हो शिव शिव. तुमच्यामुळे आयुष्यात पहिल्यांदाच मला दारू हा शब्द उच्चारायला लागला तुम्हाला माहितीये दारूमुळे काय काय होतं अरे दारू पिणाऱ्या माणसाचं शरीरच नाही तर मन पण आतनं पोखरलं जातं अरे दारू पिणाऱ्या माणसाचं आयुष्यच नाही तर अख्ख्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं तुम्हाला माहितीये अरे दारू ही समाजाला लागलेली कीड आहे कीड ती आपण अशी ठेचली पाहिजे सरकारने पण या बाबतीत काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत ते तर नाहीच आहे हे असं चालू राहिलं ना तर सगळ्या जगाची वाताहत होईल या दारूमुळे तुमच्यासारख्या लोकांमुळे ठीक आहे पण इकडच्या सरकारने जर अशी ठोस पावलं उचलली तर गोव्याची वाताहत होईल हो पण त्याला मी काय करू मी पुण्यात राहतो हो पण खरंच एवढ्याच्या दारूने एवढी वाताहत होते हे मला आज कळलं हो मग हो पण खरंच दारूमुळे एवढं चला 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 नाही काय चला हो काय जात आहे ना दारूमुळे हा हॅलो हॅलो अरे मी प्राजू बोलतेय हा एक मिनिट हॅलो रिमोट हॅलो अरे ए हॅलो बाबा हॅलो कसा आहे माझा पिलू हा अभ्यास झाला झाला पण लवकर ये ना आम्हाला कंटाळा येतोय हा येणार हा लवकर लवकर येणार हा मी आता बाबा मला ती किचन सेट वाली बार्बी आण ना आणणार प्रॉमिस जंटलमॅन प्रॉमिस येस बाय 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 काय मला दे हा बाबा अशी बोल हॅलो शंतनू हॉटेल बरं आहे का अरे म्हणजे काय फर्स्ट क्लास आहे जेवलास ऐक जास्त हेवी जेवू नकोस आजकाल पचत नाही तुला तुला ना मी मेथकूट दिले ना तू मेथकूट भात जेव हा नाहीतर सरळ वरण भात जेव हो हो वरण भातच खातोय संपली बाबा एकदाची कॉन्फरन्स जगा झाली मस्तच. कॉन्फरन्स हा आपण दोघं ज्या कॉन्फरन्सला असतो ना ती कॉन्फरन्स झकासच होते विक्या आय टेल यू डेफिनेटली वी विल गेट दिस कॉन्ट्रॅक्ट अरे प्रश्न आहे का यार म्हणजे? आपण आलोय हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनी त्यांचे रिप्लाय बघ किती पॉझिटिव्ह होते मग हा चला आवरावरी करायला लागेल निघायचं आपल्याला कुठं निघायचंय कुठे म्हणजे घरी पुण्याला काय वेळा झालास काय गोव्यामध्ये येऊन दारू नाही प्यायला बियर नाही प्यायला इथल्या बीचला भेटी नाही दिल्या तो गोव्याचा अपमान आहे चल माझ्या बरोबर कुठे रम रमा रमी आयला शंतनू तुला आज एक खरं खरं सांगतो तू सांगणार ऑब्विसली मी खरं सांगतो नेहमी हा सांग शंतनू कुलकर्णी तू एक नंबरचा बोर माणूस आहेस हट. हे तुझं आयुष्य म्हणजे ना ब्लॅक अँड व्हाईट फिल्म सारखं आहे त्याच्यामध्ये हॅपनिंग खूप आहे पण नो कलर्स
रंगच नाहीये. म्हणजे काय? अरे यार मी येतो. हा, हो, बघा. हो, हो, हो. हा. म्हणजे अरे हेच तर कळत नाही ना मित्रा तुला. अरे माणसाला आयुष्य एकदाच मिळतं वन्स, आणि ते आपल्या मनाप्रमाणे जगलं पाहिजे. आणि आत्ता मौज मजा नाही करायची तर कधी करायची रे? हं? अरे आपण नेहमी दुसऱ्यांसाठी जगतो, दुसऱ्यांचं ऐकतो. म्हणजे लहानपणी आई बाबांचं ऐकायचं, तरुणपणी बायकोचं ऐकायचं, आणि म्हातारपणी पुन्हा मुलांचं ऐकायचं. अरे शंतनू, आपण आपल्या मनाप्रमाणे जगणार आहोत की नाही? म्हणजे लास्ट टाइमला बेडवर पडलेलो असू ना घटका मोजत, तेव्हा हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, असं होतच मरायचं का आपण? आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव मित्रा, माणसाचं आयुष्य हे मुठीत धरलेलं वाळूसारखं असतं. जरकन कधी निष्ठून गेला अजिबात कळत नाही. तू जगणार आहेस का असं? मी ठरवलंय माझ्या मनाप्रमाणे जगायचं आणि स्वतःच ऐकत जगायचं. That's it. मी पण काय नाही, तुझं बरोबर आहे. मी फार दुसऱ्यांचा विचार करतो. मला माहिती ना. नाही पण आता नाही हा. आता नाही, आता मला पाहिजे तसं मी जगणार आहे. हा. करेक्ट आहे. आणि जे अनुभवायचं राहून गेलं ना ते आता मी सगळं अनुभवणार आहे. करेक्ट. घरी चला. चल. आजपासून शंतनू कुलकर्णी इथून पुढे आयुष्य आनंदात आणि सुखात जगणार आहे. फंडा सिंपल यार, पहले तो चैटिंग कर, थोड़ा सेटिंग मार, डेटिंग वर कर जरा तारीफ बार बार, कर ले तू ऐश दिन जवानी की चार. All you got to do is smile with style. Listen to me baby, you got to be wild. I am stupid, I am crazy, I am just for you. One night, one game, then who are you? Ghanta is a warning, ghanta is a bell. What are you thinking, hey baby, what the hell? You have to shake it really well. Ghanta वाजव ना the bell. नजरेचं पेग ज्वारीचा स्वॅग, इश्काचा बार ओपन झाला, ओठाचा रंग पाहून गंग, मामाचा घोडा ड्रॅगन
घंटा अरे अरे यार घंटा अरे यार अरे मला सोड. अरे शंतनू कुलकर्णी आपण हळूहळू आलोय. कुठं हॉटेल कुठं? अरे हे काय आपलं हॉटेल आहे हे बघ, इकडं बघ. हे हट, सोड मला. अरे बाबा माझा ऐक. मी आता कुणाच ऐकलं नाहीये. हा इंद्रपुरीचा राजा आहे मी. कोल्हापुरीचा हे इंद्रपुरीचा रे. हा ठीक आहे इंद्र. आता माझ्या मनाला पाहिजे तुम्ही वागणार रे. येस येस हो तुला काय. ए नमस्कार मिस्टर शंतनू कुलकर्णी. देर इज अ विजिटर फॉर यू देर. हॅलो सर. हो साहेब तुम्ही दारू प्याला. दारू नाही काही मद्य मध्य प्याला मध्यरात्री इकडे आला. एक मिनिट असं जरा हलकं हलकं वाटतंय. मन माझं थोडं हलकं झाल्यासारखं वाटतंय. मी याला सोडतो. कोण कुणाला सोडणार आहे? नाही मी याला सोडतो मग तुम्हाला सोडतो. ओके ठीक आहे. शंतनू कुलकर्णी लेट्स गो स्ट्रेट. 117 रूम नंबर 117. आज मला कळलं दारू किती वाईट आहे. ऑर्डर आण रे. मला नाही 203 ला पाठवायची आहे. हो 117 217 नाही. ओ साहेबा. कोण आपण? आत कुठे येत आहे? ओ हॅलो. ओ हॅलो हॅलो. कोण हवंय आपल्याला? कोण हवंय आपल्याला? तुमका डार्लिंग. आ काय काय चाललंय काय तुमचं? तुम्हाला ओळख नाही किती? हा मला ओळखलं नाही. काय? मी ओळखलं बाबा. या या मैया ये 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 या या ये ओ मारिया ओ मारिया ओ मारिया. सोबत चल चल. अरे अरे बोला. अरे काय काय झालं? अरे असं काय करतोय शंतनू? काय सरप्राईज. कसला तुझ्यासाठी सरप्राईज? मी गंमत आणली आहे गोव्याहून. कपास टोळमेट हा टोळमेट हा. उघडू का डोळे? जरा येस उघाड. खरं नको. काय सेक्सी दिसशील तू यार. शी. अशी आहे. खण खण बघ. काढ पटकन काढ. शंतनू हे असले फालतू कपडे घालते का रे मी कधी? काहीतरी काय घेऊन आलास तू माझ्यासाठी? का असले वायफळ खर्च करतोस तू? कसं कळत नाही तुला? आता गार्गी सुद्धा मोठी होतीये. तिच्या समोर हे असलं वागणं बरं दिसतं का रे? आधीच हा एवढा मोठा फ्लॅट घेतलायस त्याचे हप्ते आहेत आपल्या मागे. त्यात तुझे असले फालतू खर्च. शंतनू अरे ऐक माझं. शंतनू नैवेद्य दाखवतोयस ना? पूजा नाही केलीस? अरे डबा घे ना. शंतनू अरे गार्गीला नेत नाहीयेस का? शंतनू अरे डबा. शंतनू अरे डबा.
स्वीटी. हाय शांतनू. Hey, sweetie. What's up, babe? Are you free tonight? Why? Let's go out and have some fun. Just dinner, babe. शांतनू, Yeah, तू ठीक आहेस ना? fine, thank you. आर यू ओके? Excellent, babe. नाही, असं जरा वेगळं वेगळं वाटतोयस. आजपासून मी वेगळंच वागायचं ठरवलं. हे गाईज व्हॉट्सअप काय बी क्या? काय वेगळंच वागायचं ठरवलं. So what do you think? Is it okay? What do you think? शंतनू सर तुम्हाला साहेबांनी बोलवले. हां, आलो, जा. हां? I'll be back very soon. Okay? रात्रीचा प्लॅन डिस्कस करू. कुठे रे चिमण? कुठे आहे? आलो. हां. ए विकी, येस हा बरा आहे ना? आय मीन ही हॅड नेव्हर बिहेव्ड लाईक दिस बिफोर मॅन. मला पण काही कळलं नाही ग बट दॅट्स द वे यू वॉन्ट हिम ना देन एन्जॉय सी यू सून. मिस्टर शंतनू, येस सर. तुमचे गोव्यातले सगळे प्रताप आम्हाला कळलेत. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. म्हणजे काय झालं? काय केलं तुम्ही हे? तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. नाही सर, माझ्या नकळत हे झालं. नाही तर तुम्हाला काय वाटलं मला इथे बसून काही समजणार नाही? नाही, तसं नाही सर. म्हणजे मी मुद्दाम म्हणून नाही केलं. त्या विकीने मला हे सगळं करायला भाग पाडलं. नाहीतर तुम्हाला माहिती आहे मी कस काय. मिस्टर कुलकर्णी, अहो तुमची जरा मस्करी केली मी. तुमचा प्रोजेक्ट सगळ्यांना खूप Oh, आवडलं. yeah? त्यांनी आपल्याला नवीन प्रोजेक्ट सुद्धा दिलाय. हं? मी तुम्हाला मेल पाठवलाय, चेक करून घ्या. येस सर. आणि परत जोमानं कामाला लागा. येस All the सर. best. थँक्यू. ऑल द Yes. बेस्ट. मिस्टर शंतनू, ओ येस सर. मला त्या गोव्याच्या क्लायंटचा फोन आला होता. त्या प्रोजेक्टचं कोटेशन आजच आपल्याला पाठवायला लागणार आहे. ठीक आहे, मी सेंड करतो सर. नाही, तुम्ही असं करा, तुम्ही आज जरा जास्त वेळ थांबा, कोटेशन फायनल करा, मला मेल करा, म्हणजे मी चेक करून पुढं पाठवतो. ओके सर. तुम्हाला थांबायला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, काय प्रॉब्लेम नाही सर. गुड, ॲप्रिशिएट. थँक्यू. मेल करा, मी वाट बघतो. येस. ओके. येस सर. सदा गाडी काढ रे. बाय शांतनू. बाय बेब. चल बडी येतोस ना? नाही, मला जरा ऑफिसचं काम आहे, थोडा वेळ बसणार मी आता. काम. ऑल द बेस्ट. काय? यू हॅव टू शेक. सर काय चहा कॉफी आणायची आहे का? एक अर्ध्या तासाने घेऊन ये. ठीक आहे सर, हां. आणतो. सर चहा. अरे मी तुला अर्ध्या तासाने आणायला सांगितलं होतं ना. सर 1 तास झालाय सर. ओ घ्या. थँक्यू. वेलकम सर. काय काय निघालंय आजकाल. मैत्री करायची, फोन नंबर सुद्धा अवेलेबल आहे. काय करावं बरं. इंटरनेटमुळे ना सगळं कसं सोपं झालेलं आहे, सुटसुटीत आणि डायरेक्ट. वा कुलकर्णी. आहा. शंतनू, काय झालंय? बोलत का नाहीयेस? रागावलायस? का ठीक आहे, काहीतरी काय. एक मिनिट. हां बोला सर. मिस्टर शंतनू, ती वर्ड फाईल ओपन होत नाहीये. हां, ती PDF फाईल मी मेल करतो. पाठवा लवकर. हो करतो. काय रे, काय? कुणाचा फोन? हां हां, हे एक बॉसला एक फाईल मेल करायची आहे. गार्गी झोपली का?
तूही झोप पटकन. आणि तू? नाही, मला ते ऑफिसचं जरा काम करत बसायचं आहे. शंतनू, गार्गीची FD मॅच्युअर झाली आहे, रिन्युअलला टाक. बरं ऐक ना, 2 दिवस आईकडे जाईन म्हणते. आईची तब्येत बरी नाही आहे रे. 2 दिवस काहीच प्रॉब्लेम नाही, जा ना, आल मॅनेज. शंतनू, मी वकिलीची प्रॅक्टिस पुन्हा सुरू करीन म्हणते. तुला काय वाटतं? मला काय वाटायचं आहे, तुला वाटते ना, कर ना मग. आय डोंट माइंड. चला वर झोप पटकन. PDF send. Nine five 4449621. लावूया का फोन? फेक नंबर असेल तर काय फरक पडणार आहे, ट्राय करायला काय हरकत आहे. शंतनू, शंतनू, अरे झोपायला चल ना. किती उशीर झालाय, चल तू हो पुढे, मी आलोच. लवकर ये. सुझन, शंतनू यार, तू किती काम करणार एकटा? दिवसभर ऑफिसमध्ये काम, घरी जाऊन रात्री काम 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 काम. हसतो काय, एक देईन ना अशी. अरे बाबा, ऑफिसचं काम करतो रे घरी. ऑफिसचं काम, त्या कामाची तर बोंबच आहे. पाडन मी. शंतनू, आय सजेस्ट यू वन थिंग. तू ना बॉडी मसाज घे, काय रिलॅक्स वाटतं माहिती. नाही रे, ते असं तिकडे जाऊन मला ते बॉडी मसाज करणं शक्य नाही बुवा. तिकडे विकडे जायची गरज नसते. त्यांना बोलवायचं. हॅलो. हॅलो, हां, मी हे बोलतो आपलं शंतनू बोलतो मी. बोला जावई बापू, कधी येताय? अहो किती दिवस झाले तुम्ही आलातच नाही. हां होय, ते मी मला बोलायचंय. अहो, हा काय आहे? कुठे आहात तुम्ही? अहो काय करताय तुम्ही? किती दिवस झाले फोन नाही तुमचा. सासाची वाट विसरलात की काय तुम्ही? नाही, विसरलो नाही. येणार आहे. मग कधी येताय? केळ्याचं शिकरण खायला तुम्हाला आवडते ना? हां, हो. ही एक आपली ही आपली राजू आहे का घरी? हो आहे ना. ती गार्गीचा अभ्यास घेतेय. बोलू का तिला? नाही, बोलवू नका. तिला घेऊ दे, अभ्यास घेऊ दे. मी तेच बघायला फोन केला होता की ती आहे की नाही घरी. म्हणजे सहज फोन केला होता. तिला सांगा मी रात्री फोन करतो. हां, ओके ओके. ठेवू मग? हो, पण या लवकर. हॅलो. हॅलो. हां, हॅलो. किती वेळ लागेल तुम्हाला? शंतनू बोलताय का? हो, शंतनूच बोलते मी. काय, कुठे आहात तुम्ही? अरे प्राजू बोलतेय मी. का? म्हणजे हो का? काय झालं? मी घरी परत येते. गार्गीचा पेपर आहे आणि ती तिचं पुस्तक विसरलीये. ए, कशाला? थांब, तुझंच घरी पण म्हणजे. ए, थांब जरा. हॅलो हॅलो हॅलो. बायको आहे घरी, कॅन्सल करावी मसाजवाली. हॅलो नाही. हॅलो, उचला बाई, फोन उचला. उचला बाई, फोन उचला. हॅलो. हॅलो, ऑर्डर कॅन्सल. एक मिनिट, कुठे तुम्ही?
हे काय येतेच आहे, पोहोचले मी. नाही नाही तुम्ही घरी येऊ नका, अजिबात करू नका. ऑर्डर कॅन्सल, ऑर्डर कॅन्सल. ऑर्डर कॅन्सल? अशी कशी ऑर्डर कॅन्सल? लास्ट मिनिटला ऑर्डर कॅन्सल होत नाही. हो ऑर्डर कॅन्सल करावी लागेल. हे बघा मी तुमच्या पाय पडतो. हे बघा हा हे बघा, तुम्हाला पैसे पे करावे लागतील. हो पैसे देतो ना मी, त्याची काळजी करू नका तुम्ही. ठीक आहे, मग मी येते घरी पैसे घ्यायला. नाही नाही नको 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 माझी बायको आहे ना, काहीतरी काय. हॅलो 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 कट केला काय, वेडी की बाई. हॅलो बाई फोन उचला, बाई फोन उचला. अली मरा. ओ हे घ्या तुमचे पैसे आणि जा लव. नाही या. काय रे, कुणाला पैसे देतोयस? अगं दूधवाली दूधवाला येणार होता. काय काय बडबड करतोय तू? चल गार्गी, तुला ना चांगलं बघणार आहे मी. पेपर ते पुस्तकच कसं विसरतेस? टाइम टेबल प्रमाणे तुला सांगितलंय ना पुस्तकं भरायला. तिकडे आजीकडे गेलो तो इतक्या दिवसानंतर. तुझ्यामुळे मला एक दिवस सुद्धा राहता आलं नाही. परत यायला लागलं इथे. तुला ना आता चांगली शिक्षा देणार आहे बघ. बोलवशील पुन्हा त्या मसाजवालीला? बोलवशील का? फटके देईन मी तुला. मसाज हवाय? असभ्य कुठला? कुलकर्णी आहेस ना तू? कुलकर्णी? कुलकर्णी कसला? कुलक्षणी आहेस तू, कुलक्षणी. कळतंय का तुला? पुन्हा बोलवशील का मसाजवालीला? बोलवशील? नाही नाही नाही. बोलवशील पुन्हा? नेहमीच व्हायला लागलंय का गार्गी तुझं हे? का करतेस तू असं? तुला ना आता चांगली शिक्षा करणार आहे मी. का असा चेहरा केलास आता? आता रडलीस ना तर बघ. काय ए तू कुठे चाललास? ते बेल वाजली. फोनची बेल वाजते ओ तुझ्या. कळलं मला. गार्गी गार्गी आता बस अभ्यासाला गपचूप. हे बघा, मला दुसरी होम सर्व्हिस मिळाली. मी आता तुमची ऑर्डर कॅन्सल करते, पण पुन्हा असं करू नका. शंतनू. हॅलो शंतनू. हॅलो बघा अजिबात मेसेज नको मला. क्रेडिट कार्ड बिलकुल नको मला. किती वेळा सांगितलं तुम्हाला? किती आग्रह करणार तुम्ही? कुठे नंबर मिळतात तुम्हाला? कुठे मिळतात सांग मला एकदा. हे असं चाललं नाही सांगतो तुम्हाला. परत फोन केला तर बघा मग. हां शंतनू, तुझं तुझ्या मुलीकडे अजिबात लक्ष नाहीये. बघ ना ग. आपण गोव्यातलं अजून एक प्रोजेक्ट करतोय आणि त्याचं सगळं श्रेय मी शंतनू कुलकर्णी यांना देतो. तेव्हा चला सगळे मिळून जोमानं कामाला लागूया. सॉरी सर, सॉरी. कदाचित पुन्हा 15 दिवसांसाठी तुम्हाला गोव्याला जायला लागेल. सॉरी मी. मिस्टर कुलकर्णी, बाहेर जाऊन तो फोन अटेंड करा. कुणाचं तरी महत्वाचं काम असेल. येस सर. एक्सक्यूज मी प्लीज. हेलो. हेलो. हाय स्वीटी. मी. आपने यहाँ फ्रेंडशिप क्लब के मेंबर बनने के लिए कॉल किया था? हाँ 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 किया था. क्या आप आज रात फ्री हैं? हाँ हाँ हूँ ना. क्यों, क्या? आपको आज रात 12 बजे हमारे क्लब से कॉल आएगा. अच्छा. फ्रेंडशिप के लिए. आपको कोई प्रॉब्लम तो नहीं? नहीं क्या, नहीं कोई प्रॉब्लम नहीं. शट अप विकी. विसल. मी. सॉरी. प्लीज कंटिन्यू. मी. महत्वाचं म्हणजे तर ह्या कॉन्ट्रॅक्टवर आपलं बरंच काय काय अवलंबून आहे. आपला अॅन्युअल इन्कम याच स्ट्रॅटेजीवर डिपेंड आहे. आणि मिस्टर शंतनू, काय चाललंय तुमचं? मी. हां येस यू आर राईट सर. वी कॅन अचीव. या या. हां आईला फॉर्म भरायचा राहिलाय. फॉर्म भरायचा राहिलाय.
लवकर 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 लवकर. आपको कौन सी भाषा में फॉर्म फिलअप करना है? मराठी, हिंदी, इंग्लिश, एनी. मराठी. आपल्याला कुठे काय जास्त बोलायचं आहे? मराठी. नाव शंतनू करणी. वय 25. प्रामाणिक 44. सेक्स फक्त बायको सॉरी सेक्स म्हणजे मी पुरुष. पुरुषाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? हां मेन. सॉरी. तुम्हाला कशी मुलगी हवी? विवाहित, अविवाहित का काडीमोड झालेली? फ्रेश. अविवाहित. रंग गोरा पान फुलासारखी छान. डोळे कसे हवेत? काळे आहेत घरी? काळे नको. गारे डोळे. गारे डोळे. शरीर यष्टी सडपातळ, स्थूल का मध्यम? मध्यम. आज रात्री 12 वाजता तुम्हाला फोन येईल. त्याच्या पुढच्या आज रात्री 12 वाजता तुम्हाला फोन येईल. दुसऱ्या दिवशीपासून फोनचे पैसे पडतील. मान्य आहे का तुम्हाला? अरे मान्य आहे काय? मान्य. शंतनू, भाजी. तुला वाढू का ग? वाढू? अगं घे थोडीशी. शंतनू, काय रे? काही टेन्शन आहे का तुला? का? किती अस्वस्थ वाटतोयस तू. मगाशी नीट जेवला नाहीस. काय झालंय? नाही काही नाही ग. ऑफिसचं जरा माझ्या डोक्यात असतं, काहीतरी चालू असतं. काळजी वाटते रे तुझी आजकाल मला. तू मला सारखं मी अस्वस्थ आहे का, टेन्शनमध्ये आहेस का असं विचारत जाऊ नकोस. माझं काहीतरी काम चालू असतं डोक्यात असं. तू जा आणि झोप आता. किती वाजले? जा. काही लागलं तर काही लागलं तर सांगेन मी तुला. जा. अरे यार खरंच सांगेन मी. तू जा. किती वाजलेत बघ. झोप. हॅलो.
bir gün şu dünyadan göçüp gidersen ulan. हाय 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 हॅलो 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 शांतनू तुम्ही टॉयलेट मध्ये आहात का? ए, तुम्हाला कसं कळलं? तुम्ही मला दिसताय. हे? काय जय काय मस्करी करता ना माझी? खरंच सांग ना कसं कळलं? कारण सगळे पुरुष तिथूनच बोलतात. सुझॅन मी सुझेन नाही, मी मोनिका. काय झालं? तुम्हाला माझ्याशी बोलायला आवडलं नाही का? नाही म्हणजे त्या सुझॅनशी मी आधी बोललोय, त्या पण छानच आहेत, तुम्ही पण छानच आहात. तुम्ही जो फॉर्म फिलअप केला होतात ना, हा? तशीच आहे मी. हो हो अगदी तुमची ड्रीम गर्ल. हे जस्ट कॉल मी मोनिका. ओके डार्लिंग, सी यू टुमॉरो. बाय स्वीट हार्ट. बाबा नाही, स्वीट हार्ट. स्वीट हार्ट स्वीट हार्ट. आलो आलो. शंतनू हा? आई शपथ, तुला आवडलं ना ते? ऐक मस्त. काय मस्त. शांतनू मी काल रात्री बोललो ना तिच्याशी. काय सॉलिड डेअरिंग वाढली तुझी. क्या बात आहे लगे राव. अरे तुझ्यासारखे गुरु भेटल्यावर दुसरं काय होणार माझं? तथाच तू यशस्वी भाऊ. पुढे काय करायचं? तू बघितलीस तिला? नाही. अरे मग आधी बघ तिला, मग भेट, आणि भेटल्यावर घाबरवायचं नाही. हा, कळलं 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 कळलं. गरमा गरम पोळी वाढू का? काय नाही नको. तुला? हो. चला चला पटापटा खा. बाबा, तू माझ्या अॅन्युअल फंक्शनला येणारच ना शाळेत? मी जरा पाय मोकळे करून देतो खाली. अरे पण जेवण? अरे हॅलो हॅलो. काय झालं याला? का असं वागतोय? हॅलो हॅलो. मी हा हॅलो हॅलो. हा मी मराठीसाठी 2 दाबा. मराठीसाठी 2 दाबा. अच्छा हे सॉरी हा सॉरी. ड्रीम वर्ल्ड मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला जिच्याशी बोलायचंय ती तुमची आतुरतेने वाट पाहते. तुम्हाला तिच्याशी बोलायचं असेल तर तुमच्या कार्ड मधून 1 मिनिटाला 100 रुपये कट होतील. जर तुम्हाला हे मान्य असेल तर 0 दाबा. 0 दाबलं पुढे. हा हॅलो. मोनिका, ओ माय डार्लिंग.
ऐक ना, मी तुला एक विचारू का? म्हणजे तुला राग नाही येणार? नाही रे, विचार ना. म्हणजे ना, माझी एक अशी इच्छा आहे. बोल ना. बोलू? चालेल? आपण भेटूया ना कधीतरी. म्हणजे मला ना तुला पाहायचंय. तुझा मेल चेक कर. काय? अरे तुझा मेल चेक कर. काय काय? सेट केले बघून घे. हो? शंतनू, खरं सांगू, तू मला खूप आवडतोस रे. काय? तू फार वेगळा आहेस. तू दिसायला कसाही असशील, अरे कसाही नाही, चांगला आहे मी. पण मनाने खरंच खूप चांगला आहेस. कारण प्रत्येक पुरुषाला बाई ही हातातलं त्याच्या खेळणं वाटते. मग काय? पण तू तसा नाहीयेस. हो? म्हणून तू मला आवडतोस. मला तुला भेटायला आवडेल, नक्की आवडेल. मग आपण काय शंतनू, काय चाललंय गपचूप गपचूप? काय? नाही चालू दे. मोनिका, oh my darling. Dağlar duman aman 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 sunam. Bir gün şu dünyadan göçüm. हॅलो. फोटो पाहिलेस? हो हो, पाहिला. तुला एक सांगू, तू ना खरंच तशीच आहेस. मला पाहिजे तशी, माझ्या स्वप्नातली. मोनिका, आपण एकदा भेटूया ना. मलाही तुला खूप दिवसांपासून भेटायचंय रे. तुझ्याशी फेस टू फेस बोलायचंय. पण काय मग, भेटू ना. पण तू म्हणशील तेव्हा म्हणशील तिथे. शंतनू, तेवढं सोपं नाही. का असं का म्हणतेस? काय झालं? शंतनू, मला भेटायचं म्हणजे तुला पैसे भरावे लागतील. आणि मी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे. मी असं कुठल्याही कस्टमरला डायरेक्ट नाही भेटू शकत. माझी कितीही इच्छा असली तरीही. नाहीतर माझ्यावर केस होईल. नाही, तू कुठलंही टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, मला ना तुला कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये अडकवायचं नाहीये. पण मग काय करू मी? मी तुला मेल पाठवते. त्यात सगळं काही लिहिलंय. त्याचं उत्तर दे, ठीक आहे? ओके. बाय स्वीटहार्ट. बाय. Monica, oh my darling. बापरे, हिला भेटायचं म्हणजे 1,00,000 रुपये भरायला लागतील. काय मग शंतनू कुलकर्णी साहेब, एका रात्रीसाठी 1,00,000 रुपये जमणार नाहीत ना? तुम्हाला लोकांना खायचा असतो हापूस आंबा, पण चिक्कू विकत घेण्याची लायकी नसते तुमची. ए, कसली लायकी? कोण आहेस तू? मी कोण आहे? मी म्हणजे तूच. ते जाऊ दे. आता पुढे काय करणार? काय करणार म्हणजे कशाचं? अरे मोनिकाला भेटणारेस ना तू? काय करणार?
एवढे पैसे आणणार कुठून? आपल्याला झेपत नाही तरी एवढ्या पुढे जायचं कशाला? आता ती बिचारी मोनिका तुझी वाट बघत बसेल, काय सांगणार तिला? तू तिला असं काय नाही सांगत सरळ की मला नाही जमणार? का नाही जमणार? तेच तर म्हणतोय ना मी. का नाही जमणार तुला? आजपर्यंत तू स्वतःसाठी काही केलेस का? नेहमी आपलं दुसऱ्यांसाठी राबायचं, खपायचं कशाला? आज जर तुला तुझ्या इच्छेखातर काही करायचं तर काय बिघडलं कुठे? अरे किती दिवस स्वतःचं मन मारत राहणार आहेस? हा, एक रुमाल तरी घेतलेस आजपर्यंत स्वतःसाठी? आता फक्त तू स्वतःच्या आनंदाचा विचार कर, फक्त स्वतःचा आनंद. नाही पण पहा, राजूला कळलं तर? गार्गी तुझी मुलगी आणि हा समाज काय म्हणेल बघ, म्हणजे विचार कर. सेंट मोनिका, मी उद्या रात्री तुला भेटायला येतोय. शंतनू, नाईट कॉन्फरन्स हे काय नवीन? अरे फॉरेन डेलिगेट्स आहेत, त्यांचं काम रात्रीच असतं. हा, काय हो काय? मला कुठे लांब जायचं? इथे 2 तासावरती जायचं आहे लोणावळ्याला. 2 तास जायला, 2 तास जायला, मध्ये कॉन्फरन्स, सकाळी घरात टच. हां दे. शंतनू, काय काय? लवकर ये. आप शंतनू कुलकर्णी है? हाँ, चलिए. ही गाड़ी बैठिए सर. Here? Thank you. Thank you. बेहोशवारा तुझा इशारा, देहात सर मोहरणारा, ओठाचा प्याला की मधुशाला, नशेत टिप टिप ओघळणारा, रात अशी प्रेमातली बेभान बरसू दे ना जरा.
तुझ्या स्पर्शात मी वाहू दे बोटांना रेशमी कमरेवरी राहू दे जवळ ये ना जाऊ नको ना तू हात माझा रोखू नको ना मधाळ काटा शिरशिरणारा ओलाने खारा अंगावरून थरथरणारा मखमली आग तू मन सावरावे कसे ओढुनी घेऊ का तन बागरावे जसे तुझा निशाणा हा जीव घेणा कोमल काया झालो दिवाना वेळा उसासा हा जळणारा मिठीत येना प्यासा आशिक तळमळणारा May I come in? Hello? 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 Oh, hey. Monica, oh my darling. Monica. 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 Office. Oh, hot stuff. Waiter. नाही वेटर नको. वेटर नाही. मी काय करू? मी काय करू आता? मी काय करू? मी का घाबरतोय? मी कुठे खून केला ह्याचा? मी कशाला घाबरू? कोण विश्वास ठेवणार तुझ्यावर? तू खून केला नाही या गोष्टीवर विश्वास कोण ठेवणार? समोर डेड बॉडी, अंगावर रक्ताचे डाग, सर्वत्र पुरावे, तू इथे आल्याचे. कोण विश्वास ठेवणार?
तू का हसतोस माझ्यावर? तू याला म्हणायचं खाया पिया कुछ नाही, ग्लास फोडा बाराना. बाईच्या नादात जाणार तू, बाईच्या नादात बाराच्या भावा. ओके नको नाही. मग तू बायको आहे ना, बायकोला सांग तुझ्या. अरे तुझी बायको वकील आहे ना, सोडवेल ना तुला यातून. पण बायकोला कसं सांगणार सगळं खरं खरं? नाही मम्मी काय करू, मम्मी काय करू? पळ 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 पळू. मी पळतो. मी सर मद्यपान सिगरेट बाई चंदीच दिसते. सापडलं का वेपन परवाळे? नाही सापडलं. बरं कोण व्यक्ती आली होती, नाव काय म्हणाला? शंतनू कुलकर्णी. आपण आता शर्ट पण जाळलाय. आता काय करू मी? थांब सांगतो. काय करू सांग ना प्लीज. अरे यार थांब ना, माझ्याकडे रोज गुन्हेगार येत नाही तर सल्ले मागायला. जरा सुचू दे काय करायचं या परिस्थितीत ते. हा वहिनी. तू काय वेळाय काय? तिला कशाला फोन करतो? अरे यार दुसऱ्या मित्राचं नाव घेऊन वहिनींना विचारणार होतो की त्या मित्राला काय करायला सांगू. सरेंडर, नाहीतर त्याचे प्रॉब्लेम्स वाढतील. काय? शंतनू कुलकर्णी नावाची व्यक्ती मोनिका नावाच्या बाईचा खून करून घटनास्थळावरून पळून गेली. काहीतरी काय बोलताय? मी कुणाचा खून केलेला नाही. मग तू काय तिथे सत्यनारायणाची पूजा घालायला गेला होतास कुल्या? मस्त आहे ना हे कुल्या? तुझ्यासारखाच माझा जीवलग मित्र होता. तुझ्यासारखीच बॉडी होती त्याची, वरण भात करणारा, मागच्या बेंचवर बसणारा. त्याचंही आडनाव कुलकर्णी होतं. त्याला मी कुल्या बोलायचो. एक कुल्या. ही गंमत वाटते ना. गमतीचा भाग जाऊ दे. आता तूच सांग काय घडलं, कसं घडलं? हा आणि बाळा सविस्तर सांगायचं, काही लपवायचं नाही आमच्यापासून. चल बोल 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 बोल. हा असं सगळं झालं वहिनी. वहिनी तुम्ही या ना प्लीज लवकर. पण भाऊजी, तुमच्या मित्राच्या बाबतीत तुम्ही जे काही सांगितलंय तसंच झालंय ना सगळं? असं घडलं तर पण यावर मी विश्वास कसा ठेवायचा? माझा विश्वास नाही बसत यावर. कुल्या तू काय मला हा आता खरं सांगून टाक. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यात तुझंच भलं आहे. तुझाही वेळ वाचेल आणि माझाही वेळ वाचेल. नाहीतरी असा तू जाणारच आहे 12च्या भावात.
बाईच्या नादात बाराच्या भावात. हे कुल्या हा? आणि ते तुम्हाला नाही मी सांगतो ना, खरंच तसंच झालं, खरंच. आता खरं काय आणि खोटं काय हे कोर्टच ठरवेल. सगळे पुरावे तुझ्या विरोधात आहेत. गार्गीला आईकडे सोडून येते. हे नाईट कॉन्फरन्सला गेलेत ना? तुम्ही म्हणताय म्हणून मी ही केस लढेन, पण जर तो निर्दोष असेल तरच. नाव काय त्याचं? शंतनू कुलकर्णी. समजलं ना कुल्या? अरे तुला वरड भात समजत होतो मी, पण तू सॉलिड निघाला. न मागता वकील मिळाला तुला. ताई तुम्ही बोला. शंतनू, तू केलंस हे? माझा नाही विश्वास बसत. तू हे का करशील? का केलंस हे शंतनू? अरे काय चुकलं माझं? कुठे कमी पडले मी? बोल ना. तू फसवलंयस मला, विश्वासघात केलायस तू माझा. नाही प्राजू, मी खरं सांगतो, मी काही नाही केलंय. हा खून मी नाही केलाय. मी गार्गीची शपथ घेऊन सांगतो. बस राजू, प्लीज. राजू, विक्या, प्लीज. हा बघतो मी. प्राजू, वहिनी, तिला थांबवा विक्या, प्लीज. वहिनी. फसवलं ग त्याने मला. शांत हो. हे बघ प्राजू, शंतनू असं का वागले, कशामुळे त्यांनी हे सर्व केलं याचा विचार करण्याची ही वेळ नाहीये. अगं त्यांना तुरुंगातून आधी बाहेर काढावं लागेल. तुझ्या संसारासाठी, आपल्या गार्गीसाठी बाळा. तुला असं खचून आणि चिडून चालणार नाही बाळा. हो, तुला हे सगळं सहन करावंच लागेल आणि त्यांच्या पाठीशी उभं राहावंच लागेल बाळा. का सहन करायचं मी हे सगळं? का मदत करायची मी त्याला? त्याने बाहेर जाऊन असं शेण खायचं आणि मी काय त्याला पाठीशी घालायचं का? मी कितीही पाठीशी घालायचा प्रयत्न केला नाही तरी ही गोष्ट अशी लपून राहणारी नाहीये. वाऱ्याच्या वेगानं पसरेल ही बातमी. हा हे शंतनू कुलकर्णी. बघा किती भोळा वाटतोय हा चेहरा, पण या चेहऱ्याने एका सभ्य मुलीला फसवलं. त्या सभ्य मुलीला तो हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि रूम मध्ये नुसतं नेलंच नाही तर तिच्यावर बलात्कार केला. आणि नुसता बलात्कारच नाही केला तर तिचा निर्घृण खून केला. आणि नंतर सभ्यपणाचा आव्हानात चौकीत हजर झाला. पण बाईच्या नादात हा गेला बाराच्या भावात. बघा ही कथा. बातमी वाचलीत का? अहो आपल्या शेजारच्या सेव्हिंग मधला शंतनू मर्डर मध्ये फसलाय म्हणे कुठल्या तरी बाईच्या. अहो, बाईच्या नादात कोण कसा वागेल काही सांगता येत नाही. बरोबर आहे, बाईच्या नादी लागून कोण कसा वागेल सांगता येत नाही. कांताबेन, આ પ્રાજક્તાનો સંસાર તો ઉદ્ધવસ્ત થઈ ગયો ને. जो नहीं केव्हा व्हायचे ते लोक. ચાલો. शंतनूने खरंच खून केला असेल का? शंतनू असं वागेल असं वाटत नाही. काही सांगता येत नाही कोणाचं. हल्ली माझ्याशी खूप तो वेगळा वागायचा. त्याच्यात थोडा बदल झालेला जाणवला मला, पण याआधी तो असं कधी वागलाच नाही ना. माझ्याकडे मान वर करून सुद्धा बघायची हिंमत नव्हती त्याची. पण आता असं का वागायला लागला कुणास ठाऊक. ती 203ची फाईल दे रे. हो आणतो साहेब. शंतनू, क्या कसा आहेस रे मित्रा? राजू, आय एम सॉरी यार, माझ्यामुळे तू फसलास याच्यात. मी तुला हे सगळं करायला भाग पाडला आणि तू अडकलास. नाही 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 विक्या, अरे वेडा आहेस का तू? असं नाही. तू मला जगायला शिकवत होतास. मला नाही जमलं, मला नाही झेपलं ते. मला काय वाटेल ते कर, पण इथनं मला बाहेर काढ विक्या. मी काय नाही केलं. मी खरंच सांगतो, मी
मी तुझ्या हात सोडतो, मी तुझ्या पाया पडतो, मी मला इथनं ना वेडायस का यार? आय नो यू नॉट गिल्टी. शंतनू यार, आय ट्राय माय लेवल बेस्ट. तुला यातनं बाहेर काढीन नक्की. टेक केअर. हा हॅलो. हा हॅलो सर, मी विकी बोलतोय. ते शंतनू कुलकर्णीच्या केस बद्दल. शंतनू कुलकर्णी शे हो, त्यांची बेल सुद्धा होणं कठीण आहे. आय एम सॉरी. हॅलो. हा टोटल सरेंडर आहे साहेब. काय उपयोग आहे असली केस घेऊन? नाही सर, ऍक्च्युली काय झालंय माहिती का? Sorry. सर ऐका सर. ही केस पूर्णपणे होपलेस आहे. आय एम सॉरी. नाही सर, प्लीज एकदा ट्राय. सॉरी सॉरी सॉरी. स्वप्न माझे का हरवले, सुख सारे दूर झाले, चुकली कशीही पावले, सोबती असूनी अंतरेने नावे, कशी काळजाशी आसवे उरावे, वेदना उराशी दाटली, हरवली दूर का सावली, हरवली दूर का सावली. स्वप्न माझे का हरवले, सुख सारे दूर झाले, तुटली कशीही बंधने, वाट चालताना साथ का सुटावी, मांडल्या घराची अशी राखा व्हावी, वेदना उराशी दाटली, हरवली दूर का सावली, हरवली दूर का सावली. कधी हिरमुसला, कधी बघ हसला, संसार असा रंगला, वादळ उठता का डगमगला, हा डाव कोणी मोडला, ओल पापडीला भिजावे दुरावे, पुरे दुःखाता वळुनी जराये, परतुनी गेल्या पावली, हरवली दूर का सावली, हरवली दूर का सावली, हरवली दूर का सावली, हरवली दूर का सावली. प्राजू, प्राजू रडू नकोस, બધું સારું થઈ જશે. चुप बेस. रिचा, रिचा, हे सगळं काय झालंय ग? काय झालंय हे सगळं? मला नाही वाटत मोठा भाई असं काही करेल. कुछ तो गोलमाल छे, तरी सू लागे. मला काय वाटतं, यापेक्षा जे काय झालंय ना रिचा, ते नाकारता येत नाही. शंतनू आता तुरुंगात आहे, ते सुद्धा एका खुनाच्या आरोपात. रिचा, माझा संसार उद्ध्वस्त झाला ग. मी काय करू, मला काहीच सुचत नाहीये. वहिनी आहोत, तुम्हीच जर अशा खचून गेलात तर मग शंतनू कसा उभा राहणार आहे? मान्य आहे, शंतनूने चूक केली, पण आता आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी नको का उभं राहायला? वहिनी, तुम्हालाही ठाऊक आहे आणि मलाही, शंतनू खून करूच शकत नाही. एवढ्या वकिलांकडे गेलो, पण कुणीही त्याची केस घ्यायला तयार नाहीये. शंतनूला आता या सगळ्यातनं बाहेर काढायचं असेल तर एकच पर्याय आहे, ते म्हणजे त्याची केस तुम्ही लढणं. हो, कारण तुम्हीच त्याला एवढं जवळून ओळखता वहिनी.
मोठा भाईने असं का केलं याचा विचार कर. तुला सोडून मोठा भाई दुसऱ्या बाईकडे गेला का? कारण तूच आहेस. अगं आपल्या नवऱ्याने आपल्याला सोडून इतर कोणत्याही बाईकडे बघू नये यासाठी तू काय केलंस सांग ना. आता तू माझंच बघ. आपल्या टॉवर मधल्या बायकांना वाटतं मी अशी फॅशनेबल राहते, अशा साड्या नेसते, मेकअप करते, पार्लर मध्ये जाते. कशासाठी? माझ्या नवऱ्याला आवडतं म्हणून मी हे सगळं करते. अगं आपल्या नवऱ्याच्या आवडीनिवडी आपण नाही जपायच्या तर कोण जपणार? तू कधी जपल्यास तुझ्या नवऱ्याच्या आवडीनिवडी? शंतनू, हे असले फालतू कपडे घालते का रे मी कधी? राजू एक बोलू तुला, राग येणार असेल तर? खूप दिवसांपूर्वी तूच मला सांगितलं होतंस ना की तुमच्या दोघांच्या मध्ये गार्गी झोपते म्हणून, बरोबर ना? आणि त्यामुळे मोठ्या बहिणींना तू हवा तसा वेळ नाही देऊ शकत, बरोबर? सॉरी टू से, यात चूक फक्त मोठ्या भाईची नाही. तुला समजते ना मला काय म्हणायचे ते? मिस्टर शंतनू कुलकर्णी, मी तुम्हाला माझा निर्णय सांगायला आलीय. राजू प्लीज. तू मला आवजाव का म्हणतेस? एकीने नाव घेऊन बोल ना. एवढा परकेपणा कशासाठी? मी खरं सांगतो, मी काही केलेलं नाहीये, माझी काही चूक नाहीये. मिस्टर शंतनू कुलकर्णी, माझं नाव प्राजक्ता जोशी आहे. तू माझ्याशी असे संबंध तोडू शकत नाहीस. प्लीज प्राजू, तू मला सोडून जाऊ नकोस. हे बघ, मी हा गुन्हा केलेला नाहीये, हा खून मी केलेला नाहीये. मिस्टर शंतनू कुलकर्णी, काही चूक ऐका माझं. नाहीये. जे काही आहे ते नीट, सविस्तर आणि खरं खरं सांगा, कारण मी तुमची केस लढणार आहे. प्लीज. मला आता प्राजूपासून काही लपवून चालणार नाही. जे काही आहे ते खरं खरं आणि सविस्तर सांगायलाच लागेल. मिस्टर कुलकर्णी, सांगताय ना? मला एक मेल आला होता. आणि तू म्हटल्याप्रमाणे पोलिसांना सरेंडर झालो. आणि ते 1 लाख रुपये, त्याचं काय? हां नमस्कार, मी शंतनू कुलकर्णी बोलतोय. गार्गीच्या नावाने जी 1 लाखाची FD मॅच्युअर झाली ना, ते पैसे माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करा. तू गार्गीची FD? मिस्टर शंतनू कुलकर्णी, तुम्ही कोर्टासमोर नॉट गिल्टी प्ली करा. म्हणजे तुम्ही गुन्हेगार नाही असं सांगा. पण एक लक्षात ठेवा, नवरा म्हणून तुम्ही माझे गुन्हेगार आहात आणि यापुढेही राहाल. राजू 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 गार्गी आज एकटीच? आई नाही आली? नाही, काकून बरोबर आले. आई बाहेर गेली आहे ना. आजकाल तुझे बाबा दिसत नाहीत. कुठे बाहेर गेलेत का? ए तुला माहित नाही? तिच्या बाबांना पोलीस पकडून घेऊन गेलेत. का? काय केलं त्यांनी? माहित नाही, पण आई म्हणते वाईट काम केलं की पोलीस पकडतात. ए चला आपण खेळायला जाऊया. चल चल चल. The meeting is over. Any other problem? Sir, I have a problem.
येस. सर आय थिंक शंतनूच्या जागेवर आपल्याला कोणीतरी नवीन माणूस बघायला हवा. ऑलरेडी कामाचा खूप प्रेशर आहे आणि सगळा लोड माझ्यावर येतोय. असंही ऑफिसला तो परत येईल असं वाटत नाही ना. व्हॉट द हेल यू आर टॉकिंग रोजी. सर, शंतनूचा गुन्हा अजून सिद्ध व्हायचा आहे आणि शंतनू गुन्हेगार आहे की नाही हे कोर्ट ठरवणार आहे. समजलं? तुम्ही मिस मोनिकाचा खून केलात. या गुन्ह्यासाठी तुमच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम 302, त्याचप्रमाणे सदरच्या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करणे यासाठी भारतीय दंडविधान संहिता कलम 201 अन्वयी, त्याचप्रमाणे आर्म्स ॲक्ट 325 प्रमाणे तुमच्यावर दोषारोपपत्र ठेवण्यात आले आहे. तुम्हाला सदरचे गुन्हे कबूल आहेत? नाही, कबूल नाही. ही केस हिअरिंगसाठी ठेवली जात आहे. हिअरिंगची तारीख 18/2/2017. वहिनी, आय होप शंतनू लवकरच सुटेल. बाबा एक मिनिट. तू काय केलंस की पोलीस काकांनी तुला पकडलं? सगळे तुझ्याबद्दल वाईट का बोलतात? सांग ना. मी काही नाही केलंय, पण मी लवकरच परत येईन. हं? लवकरच मी घरी. प्रॉमिस? जेंटलमन प्रॉमिस. बाबा बाप्पा, माझ्या बाबाला घरी आण ना. त्याला शिक्षा नको देऊ, तो खूप चांगला आहे. बाबा नसतो तेव्हा आई खूप काळजीत असते रे. मी तुझ्याकडे काहीच मागणार नाही, चॉकलेट नाही, खाऊ नाही. पण बाप्पा, तू हवं तर मला परीक्षेत फेल कर, पण बाबाला घरी आण ना बाप्पा, प्लीज. गार्गी, असं नाही रडायचं बाळा. कोण हवं आपल्याला? युअर ऑनर, या खटल्यातील आरोपी शंतनू कुलकर्णी यानेच मिस मोनिकाचा खून केलाय हे सिद्ध करणारे पुरावे आणि साक्षीदार आहेत. हे मेहरबान कोर्टाने तपासण्याची परवानगी देण्यात यावी. परवानगी आहे. संकेतराव हाजीर हो. साहेब, माझं नाव संकेतराव. मी सनशाईन हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. गेली 10 वर्ष पुण्यातच राहतोय. मोनिकाच्या खुनाच्या दिवशी आपण घटनास्थळी होतात का? हो साहेब, मी होतो. बरं, मग त्या दिवशी नेमकं काय घडलं? त्या दिवशी साहेब, हॉटेलच्या लॉबीतून एक व्यक्ती पळताना दिसली. अंगावरती रक्ताने भरलेले कपडे होते आणि त्याच्या मागे आमचा सगळा स्टाफ म्हणजे वेटर, सिक्युरिटी गार्ड्स पळत होते. वेटरने सांगितलं तेव्हा आम्हाला समजलं की मिस मोनिकाचा खून झालाय. ती पळून जाणारी व्यक्ती आता कोर्टात हजर आहे का? हो साहेब, हीच व्यक्ती आहे त्या दिवशी पळून जाणारी. युअर ऑनर, माझा सरतपास संपला. थँक्यू. उलट तपास. ॲडव्होकेट प्राजक्ता कुलकर्णी. उलट तपास. ॲडव्होकेट प्राजक्ता कुलकर्णी. तुम्ही CCTV फुटेज दिलं ते 10 वाजल्यापासून ते 10:30 पर्यंत दिलं, बरोबर? हो. त्या आधीचं का नाही दिलं? नाही, म्हणजे पोलिसांनी तेवढंच मागितलं. माझी क्रॉस संपली ऑनर. हायली ओब्लाइज्ड. आता कोणाची साक्ष? युअर ऑनर, आता वेटरची साक्ष आहे. निलेश निकम हाजीर हो. ज्या दिवशी मिस मोनिकाचा खून झाला त्या दिवशी तुम्ही शेवटचं तिला केव्हा पाहिलं? मी त्यांना डिनर सर्व करायला गेलो होतो ना, तेव्हा बघितलं. तेव्हा आरोपीची स्थिती कशी होती? साहेब, त्याच्या कपड्यावरती रक्ताचे डाग पडले होते.
मला बघून तो घाबरला आणि लिफ्टमध्ये शिरला आणि पळून गेला. तुम्ही जेव्हा तिला डिनर सर्व केलं तेव्हा ती नेमकं काय करत होती? त्यांनी नुकतीच ड्रिंक घ्यायला सुरुवात केली होती. सॉफ्ट ड्रिंक की हार्ड ड्रिंक? हार्ड. दॅट्स ऑल युअर ऑनर. एमओ आलेत का? येस युअर ऑनर. तुम्ही जाऊ शकता. डॉक्टरना बोलवा. डॉक्टर नरेंद्र बामणे हाजीर हो. डॉक्टर मला सांगा, मिस मोनिकाचा मृत्यू कशाने झाला? गोळ्या लागल्याने. किती गोळ्या? एकूण 3. कोणत्या गोळीने मृत्यू झाला? 3ऱ्या. कारण? दुसरी गोळी हार्टमधून गेली. मृत्यूची वेळ 9:30 वाजता. युअर ऑनर, माझा सर तपास संपला. थँक्यू. मृत्यू झाला होता तेव्हा मैताच्या पोटातील अन्नाची स्थिती कशी होती? अन्न जठरामध्ये होतं. आणि पोस्टमॉर्टमच्या वेळेला अन्नाची स्थिती कशी होती? त्यावेळी अन्न सेमी लिक्विड स्थितीमध्ये होतं. अन्न सेमी लिक्विड स्थितीमध्ये जाण्यासाठी किती वेळ लागतो? 1 तास. रक्तामध्ये अल्कोहोल होतं? हो. उलट तपास संपला. आपण येऊ शकता. आयो एन्क्वायरी ऑफिसर नागडे. इन्स्पेक्टर दिगंबर नागडे हाजीर हो. साहेब, त्या रात्री शंतनू कुलकर्णी ही व्यक्ती चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात जेव्हा मी ऑन ड्युटी होतो तेव्हा स्वतःहून तिकडे आली आणि मला म्हणाली की ती व्यक्ती आधीच तिकडे मरून पडली होती. मी चुकून तिकडे गेलो. मी जेव्हा मिठी मारली तेव्हा माझ्या कपड्यानं रक्त लागलं. आता हे कसं खरं मानावं तुम्हीच मला सांगा. मग आम्ही घटनास्थळी पोहोचलो तर आधीच तिथं वेपन गायब. ही व्यक्ती तिकडून पळून गेली. स्वतःचे कपडे जाळले. पोलिसांनी जेव्हा ह्यांना प्रश्न विचारले तर पोलिसांना कोऑपरेट न करता रमेशसारखे उत्तर देऊ लागले. युअर ऑनर, यावरून हे सिद्ध होतं की आरोपीने हा खून केला आणि त्याचे पुरावेही नष्ट केले. उलट तपास. येस मिलॉर्ड. नागडे साहेब, त्या रात्री मिस्टर शंतनू कुलकर्णी म्हणजे आत्ता तुमच्या समोर आहेत ते कबुलीमध्ये एकदा तरी असं म्हणाले होते का की हा खून मी केला म्हणून? नाही, मी खून केला असं कुठला खुनी म्हणेल असं तुम्हाला वाटतं का? आतापर्यंतच्या माझ्या ड्युटीत मी असला कुठलाच खुनी पाहिला नाही जो असं काहीतरी कबूल करेल. आणि जेव्हा आम्ही घटनास्थळी पंचनामा केला तेव्हा ही व्यक्ती साळसूतपणे तिकडे हजर, तेही कपडे बदलून. आता काय समजायचं बोला? म्हणजे हे सगळे तुमचे अंदाज आहेत, सत्य नाही. आपण येऊ शकता. सीसीटीव्ही एक्सपर्ट, उलट तपास. सिद्धेश सावंत हाजीर हो. साहेब, मागच्या वेळी जी फुटेजची तपासणी करण्यात आली ती आयो नागडे साहेबांच्या मागणीनुसार करण्यात आली. आम्ही फक्त रात्री 10 ते 10:30 या फुटेजची तपासणी करतो. या आधीच्या फुटेज बद्दलची तपासणी किंवा चौकशी करणं आपल्याला महत्वाचं नाही वाटलं? नाही, आम्हाला फक्त उपलब्ध पुराव्याची शहानिशा पडताळणी तपासणी करण्याचे आदेश असतात, ज्यात आम्हाला फक्त आरोपीचे येण्या जाण्याचे व्हिज्युअल्स मिळाले, ज्याचा आधार फक्त आता घेतला जात आहे. मग तपासणीसाठी या आधीचं फुटेज तुम्हाला लवकरच मिळेल. ऑब्जेक्शन युअर ऑनर. या सर्वातून बचाव पक्षाचे वकील काय सिद्ध करू पाहतायत? मला हेच सिद्ध करायचंय की मिस्टर शंतनू कुलकर्णी त्या रूम मध्ये जाण्या अगोदर एक व्यक्ती त्या रूम मध्ये गेली होती आणि त्या व्यक्तीनेच मिस मोनिकाचा खून केलाय. याला काय पुरावा? तोच पुरावा मला कोर्टासमोर सादर करायचा आहे. तीच व्यक्ती सो मोटिव्ह म्हणजे आपल्या खुनाचा कबुली जबाब देण्यासाठी स्वतःहून कोर्टात हजर होणार आहे. आपण कृपया परवानगी द्यावी. परवानगी आहे. मी कोर्टासमोर रिटायर्ड आर्मी मॅन हवालदार सूर्यकांत सुभेदार यांना हजर होण्याची विनंती करते. सूर्यकांत सुभेदार हाजीर हो. जय हिंद साहब, मैं एक रिटायर आर्मी मैन हूँ, हवालदार सूर्यकांत सुभेदार. इस कोर्ट के सामने ये कबूल करने के लिए आया हूँ कि मोनिका का खून मैंने किया है. हे कोर्ट सूर्यकांत सुभेदार यांना ताब्यात घेऊन मॅजिस्ट्रेट समोर हजर करण्याचा आदेश देत आहे. पुढील सुनावणीसाठी 20/8/2017 ही तारीख.
वेपन आणि सीडी ताब्यात घ्या. मिस्टर सुभेदार, जी. कन्फेस इन डिटेल. मी मराठा रेजिमेंटमधला रिटायर फौजी. युअर ऑनर, सैन्यात भरती झाल्यानंतर एका वर्षात मी लग्न केलं. मी आणि माझी पत्नी विद्या, आमचा दोघांचा पहिली 5 वर्ष अतिशय सुखाचा संसार झाला. आणि अचानक एका अपघातामध्ये माझी पत्नी विद्या ही कोमामध्ये गेली. तिच्या माझ्यामध्ये कुठलाही संपर्क नव्हता. माझ्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरं ती देऊ शकत नव्हती किंवा मला प्रश्नही विचारू शकत नव्हती. त्या उलट हा मोबाईल माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होता. विद्यावरती जे उपचार करायचे होते त्याकरता मी परदेशातल्या डॉक्टरांशी या मोबाईलवरून संपर्क साधू शकत होतो, मेल करू शकत होतो. हे सगळं मी माझ्या विद्यासाठीच तर करत होतो ना. तोपर्यंत करत होतो जोपर्यंत ईमेलवरची ती फिमेल मोनिका माझ्या आयुष्यात आली नव्हती तोपर्यंत. युअर ऑनर, माझी खात्री आहे तुम्ही समजून घ्याल. मी काय कुणी देव नाही, मी एक साधा माणूस आहे. मलाही काही भावना आहेत. माझा आणि विद्याचा एकूण 35 वर्षाचा संसार, त्यातली पहिली 5 वर्ष सोडली तर 30 वर्ष माझी पत्नी विद्या ही कोमामध्ये होती. मलाही असं वाटायला लागलं की माझी कुणीतरी विचारपूस करणारे जगामध्ये असावं माझ्यासाठी. आणि नेमकं हेच मोनिकाने केलं. ती माझ्या भावभावनांशी खेळायला लागली. युअर ऑनर, मी तिच्यामध्ये गुंतायला लागलो. एवढा की हळूहळू माझ्या पत्नीकडे विद्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. युअर ऑनर, माझ्या विद्याशी तासनतास गप्पा मारणारा मी, माझ्या नजरेपासून एक क्षणभराकरता सुद्धा तिला दूर न ठेवणारा मी, बिनदिक्कतपणे तिला सोडून जायला लागलो. मोनिकाला फक्त पैशाची भाषा समजत होती. हळूहळू माझ्याकडचा पैसा जसा संपला तसं मोनिकाचं मला भेटणं, मला मेसेजेस पाठवणं, व्हॉट्सॲप पाठवणं, मेल पाठवणं, हे सगळं बंद झालं. माझ्या विद्याकरता जो पैसा मी राखून ठेवला होता तिच्या उपचारांकरता, तो सगळा पैसा मी मोनिकावर उधळून बसलो होतो. पण युअर ऑनर, हे समजायला मला खूप उशीर झालेला होता. माझी विद्या मला सोडून गेलेली होती. जेव्हा जेव्हा मी माझ्या विद्याच्या रिकाम्या पलंगाकडे पाहायचो तेव्हा माझी अपराधीपणाची भावना अधिक तीव्र व्हायची. आणि मग त्याच रागाच्या भारात मी मोनिकाचा खून केला. इतर लोकांना मॅनेज करणं मला खूप सोपं गेलं. पण प्रशासकीय व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्यांना जो पैसा खायला घालावा लागतो तो खायला देण्याकरता मला माझं स्वतःचं राहतं घर विकावं लागलं. युअर ऑनर, पण जेव्हा मला इन्स्पेक्टर नागडेकडून कळलं. साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही बिंदास राहा. कारण या खुनाच्या आरोपामध्ये तुमच्यासारखा एक चमडी माणूस, नाही म्हणजे बाईल वेडा माणूस, तो शिक्षा भोगणार आहे. नाही, मी समजलं नाही. आता बघा ना, एक छोटीशी छान अशी मुलगी, एक देखणी बायको असताना ही ठरकी माणसं का माती खातात हेच मला कळत नाही. पण असो, त्याने माती खाल्ली म्हणून तुम्ही तरी सुटत आहात. आता मारेल कोर्टाच्या चक्रा आणि हकनाक मरेल. येऊ मी. हे समजल्यानंतर मात्र युअर ऑनर मी अस्वस्थ झालो, फार अस्वस्थ झालो. आणि म्हणून मग मी शंतनू कुलकर्णी यांच्या हिअरिंगला बसायला लागलो. तेव्हा मला समजलं की माझ्यापेक्षा कितीतरी तरुण असलेला हा मुलगा माझ्यासारखाच या मोहाला बळी पडलेला आहे. त्याच्या चिमुकल्या मुलीने जेव्हा त्याला मिठी मारली तेव्हा माझ्यातलं दगडालसुद्धा युअर ऑनर पाझर फुटलं आणि मी कोर्टासमोर हजर झालो. माझ्यासारख्याला या वयामध्ये इंटरनेट आणि ॲप यातल्या गोष्टी इतक्या भुरळ पाडतात तर मग आजच्या तरुण पिढीबद्दल काय बोलावं. या देशातल्या तरुण पिढीचे कोट्यवधी मानवी तास वाया घालवणारे आहेत. यावर अशा काही गेम्स उपलब्ध आहेत युअर ऑनर की ज्यामुळे या देशातली तरुण पिढी आत्महत्या करायला लागलेली आहे. या देशातली तरुण पिढी
ग्राउंडवर खेळायला जाणं हे विसरून गेलेली आहे. एकमेकाशी संवाद साधणं हे विसरून गेलेली आहे. फक्त आपलंच एक असं राष्ट्र आहे, आपलाच एक समाज आहे की या समाजातल्या प्रत्येकाला ही ॲप्स प्रत्येक क्षणाला जवळ करावीशी वाटतात. उठताना, बसताना, हसताना, रडताना, इतकी की अगदी हाकता मुतताना सुद्धा त्यांना या ॲपची गरज वाटते. का? शेअर करण्यासाठी, एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी, आपले अनुभव दुसऱ्याला सांगण्यासाठी, प्रसिद्धीसाठी, पब्लिसिटी किंवा मग कौतुकासाठी, वाहवा मिळवण्यासाठी, नाही तर मग सहानुभूती मिळवण्यासाठी. युअर ऑनर, आपला संपूर्ण समाज या सगळ्या टेक्नॉलॉजीला पूर्णपणे बळी पडलेला आहे. एक खूप मोठा विकार आपल्या समाजाला जडलेला आहे युअर ऑनर. मग या सगळ्यामध्ये मी आणि तो शंतनू आम्ही कसे सुरक्षित राहू? हे गॅजेटच्या आणि सोशल नेटवर्किंगच्या दलदलीत आम्ही अशा अडकत गेलो की त्यातून कधीही बाहेर पडू शकलो नाही युअर ऑनर. दुर्दैवाने शंतनू सुद्धा यामध्ये अडकला जातोय. माझ्या गुन्ह्यामुळे त्याला शिक्षा होणार ही कल्पनाच मला सहन होणार नव्हती आणि म्हणून युअर ऑनर मी आज आपल्या समोर येऊन इथं सरेंडर करतोय. जो गुन्हा मी केलेला आहे त्याबद्दल मला मृत्यूदंडाची शिक्षा झाली तरी सुद्धा 72, पण त्यामुळे शंतनूचं कुटुंब वाचेल आणि म्हणून युअर ऑनर आपण द्याल ती शिक्षा मला मंजूर असेल. सदरच्या प्रकरणी कबुली जबाब पाहता पिस्तूल आणि CCTV फुटेज हा पुरावा ग्राह्य मांडता सूर्यकांत सुभेदार यांना हे कोर्ट दोषी ठरवत आहे व शंतनू कुलकर्णी यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. काही काळजी करू नको, सगळं नीट होईल. तुझ्यापासून ऑफिसला आहे, सगळं नॉर्मल होईल. थांब जरा. एक मिनिट बोलायचं प्लीज प्लीज. थँक्स. मला माहिती आहे की माझा संसार वाचवण्यासाठी तुम्ही हे सगळं केलं. मला माहीत नाही आता तो वाचेल की नाही, पण माझ्या मुलीच्या आणि बायकोच्या नजरेत मी गुन्हेगार नाही हे सिद्ध होणं खूप गरजेचं होतं. थँक्स थँक्स. चल ग. आई सोड ना, मला बाबाकडे जायचंय. चल बाबा चल म्हणते ना. अगं चल. आय एम सॉरी. हा शंतनू. राजू तू अशी गोवात तू आणलेला ड्रेस आठवते का काही? तुला कोणी दुसरी वाटली होती का? हा नाही आय एम सॉरी राजू. म्हणजे ना मी असं वागायला नको होतं, पण मला नाही माहिती. शंतनू, चूक तुझ्या एकट्याची नाहीये रे. आपल्या तिघांच्या संसारात आपल्या दोघांचं नातंच विसरून गेले होते रे मी. पण खरंच मी मुद्दाम नाही केलं, खरंच. म्हणजे कसं माहिती आहे ना, काही गोष्टी असतात ना की ज्या नवरा बायकोने शेअर करायच्या असतात. मला नाही जमलं शेअर करायला तुझ्याशी. पण ना मी आता ठरवलं माझ्या मनाचे काही ना सगळं तुला सांगून टाकायचं. खरंच सांगायची गरज नाही लागणार. ते न सांगताच ओळखेन ना मी. अच्छा
मग आत्ता माझ्या मनात काय आहे सांग बरं. आता तुझ्या मनात काय आहे? अरे काय, कोणी नाहीये. नाही. येस. जेंटलमन थोडा मेंटल झाला, नॉटी होताना जवळ मला घेताना व्हॉट्सअपचा व्हिडिओ व्हायरल झाला. अरे मौसम मस्ताना फुलटू धिंगाणा, जेंटलमन थोडा मेंटल झाला, नॉटी होताना जवळ मला घेताना व्हॉट्सअपचा व्हिडिओ व्हायरल झाला. सेल्फी घेताना टच मला करताना दुसऱ्या हाताने करतोस काय? घंटा वाजवतो, घंटा वाजवतो, घंटा वाजवतो, वाजवू का तू? घंटा वाजवतो, घंटा वाजवतो, घंटा वाजवतो, वाजवू का तू? घंटा वाजवतो, घंटा वाजवतो, घंटा वाजवतो, वाजवू का? पोरगी पटवायचा फंडा सिंपल यार, पहले तो चैटिंग कर थोड़ा